रोहा शहरातील दमखाडी नाक्यावर गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाल्यावरील सुमारे 25 ते 30 वर्ष जुना स्लॅब अचानक कोसळल्याने 8 वाहनं थेट नाल्यात कोसळली। यात दुचाकी आणि रिक्षांचा समावेश असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरातील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनीही मोठी गर्दी यावेळी केली होती। दरम्यान रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्लॅब दुरुस्तीचे आदेश दिले। तसेच या दुर्घटनेमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालेल्या इमारतींना तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाही दिल्या। प्राथमिक माहितीनुसार कोसळलेली मोरी आणि स्लॅब सुमारे 25 ते 30 वर्ष जुना असून मुसळधार पावसामुळे त्याची मजबूती कमी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर शहरातील जुन्या मोऱ्या, पूल आणि नाल्यांवरची स्लॅबची तातडीने संरचनात्मक तपासणी करून धोकादायक ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। कोलाड रस्त्यावरती दमखाडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे। जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची ही मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, सीओ साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता JCB असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे। पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत। पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाहीये, फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसलीये, तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत। आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचं आहे। या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे। त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे। बऱ्याच वर्षापूर्वीची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ऍक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही। व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून एवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय। सुदैवाने कुठलीही जीवितहानी देखील झालेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले आहेत। नालेसफाई करण्यात आली त्यावेळेला हे लक्षात आलं नाही का? नालेसफाई आपण अत्यंत प्रकर्षाने सगळीकडेच केलेली होती आणि तेव्हा असं काही लक्षात आलेलं नव्हतं। जिथे जिथे लक्षात आलं तिथे तिथे आपण मोऱ्यांची कामं करून घेतलेली आहेत। अनेक ठिकाणी रोह्यात जसं छत्रपती शिवाजी नगर असो तिथे त्या मोरीचं काम देखील चालू करणार आहोत। मेंढ्या स्कूल जवळची मोरी असो, धनगर आहेत, अंधर आहेत, अनेक ठिकाणी जिथे लक्षात आलं तिथे प्रकर्षाने कामं केली गेलेली होती आणि आता इथे काही लक्षात आलं नव्हतं आणि ही मोठी मोरी एरिया पण जास्त होता, त्यामुळे असं कोणाच्याही व्हिज्युअली पण लक्षात आलेलं नव्हतं, पण आता काम आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।